बदलापूरमध्ये महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। 21 डिसेंबर ते 24 डिसेंबर या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे। हेंद्रेपाड्यातील जिमखाना मैदानावर या स्पर्धेचे सामने पार पडणार आहेत। दरवर्षी बदलापूर शहरात माजी नगरसेवक किरण भोईर यांच्या माध्यमातून व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित केली जाते। काही महिन्यांपूर्वीच किरण भोईर यांची ठाणे जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे। त्यानंतर प्रथमच बदलापूरमध्ये 54वी वरिष्ठ गट महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। राज्यभरातून प्रत्येक जिल्ह्याचा एक संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहे। 109 सामने या स्पर्धेत होणार आहेत। स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूची राज्यस्तरीय संघासाठी निवड होणार आहे। महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेनं आविष्कार सांस्कृतिक व क्रीडा मंडळ आणि व्हॉलीबॉल असोसिएशन ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानं ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। 21 डिसेंबर ते 24 डिसेंबर सकाळी 9 ते रात्री 10 वाजेपर्यंत ही स्पर्धा सुरू असणार आहे। या स्पर्धेला महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष विजय डांगरे, सचिव संजीव नाईक, ठाणे जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनचे सेक्रेटरी केदार भाटे आणि देशभरातील खेळाडू मान्यवर उपस्थित असणार आहेत। तसंच या स्पर्धेत ठाणे जिल्ह्यातील शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे। माजी नगरसेवक आणि व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष किरण भोईर यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं असून बदलापूर शहरातील खेळाडू आणि नागरिकांनी या स्पर्धेचा आनंद घ्यावा असं आवाहन त्यांनी केलंय। 54वी महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धा दिनांक 21 डिसेंबर ते 24 डिसेंबर या 4 दिवसामध्ये बदलापूर येथील बदलापूर जिमखाना हेंद्रेपाडा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे। जवळपास महाराष्ट्रातील सगळेच जिल्हे म्हणजे 36 जिल्हे, प्रत्येक जिल्ह्याची एक टीम असणार आहे। याच्यामध्ये मुलांची आणि मुलींची अशा प्रत्येकी एक टीम असणार आहे। तसेच त्याचप्रमाणे आपल्या ठाणे जिल्ह्याची देखील स्वतःची एक टीम आहे आणि यानंतर या सर्व टीम मिळून जवळपास साधारण 900 ते 1000 खेळाडू असतील ते या ठिकाणी आपल्या खेळाचं प्रदर्शन करणार आहेत। आणि त्याच्या व्यतिरिक्त या 4 दिवसामध्ये दिनांक 23 डिसेंबर रोजी आपल्या ठाणे जिल्ह्यातील जे शिवछत्रपती पुरस्कार जो खेळामध्ये आपल्या महाराष्ट्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे, तर ज्या ठाणे जिल्ह्यातील ज्यांना हा शिवछत्रपती पुरस्कार ज्यांना मिळालेला आहे त्यांचा आपण या ठिकाणी सत्कार आणि सन्मान करणार आहोत। 21 डिसेंबर ते 24 डिसेंबर म्हणजे 4 दिवस रात्र प्रकाशझोतामध्ये हे कार्यक्रम खेळवण्यात येणार आहेत। आणि या ठिकाणी स्थानिक आमदार किसन कथोरे उद्घाटक म्हणून आहेत। तसेच क्रीडा मंत्री संजयजी बनसोडे साहेब या ठिकाणी येणार आहेत आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब दिनांक 24 डिसेंबर या दिवशी या ठिकाणी येणार आहेत। तसेच आमचे केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब आहेत। अनेक तसे खासदार आणि आमदार हे या ठिकाणी खेळासाठी भेट देण्यासाठी येणार आहेत।